रिलायन्स पेट्रोल पंपासमोर गुटख्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली। गुटख्यासह 12,61,660 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। उदगीर ग्रामीण पोलिसांनी 24 ऑगस्ट रोजी रात्री उदगीर बिदर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर गुटख्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली आहे। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात 25 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 24 ऑगस्ट रोजी रात्री बिदरकडून उदगीरकडे येणारी कार क्रमांक MH13BN 0912 या कारला ग्रामीण पोलिसांनी रिलायन्स पेट्रोल पंप अडवून कारची झडती घेतली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला 5,61,660 रुपयांचा गुटखा पोत्यामध्ये भरलेला आढळून आला व 7 लाखांची कार असा एकूण 12,61,660 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी पोलीस अंमलदार नामदेव संतराम चेवले यांच्या फिर्यादीवरून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करत आहेत। अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आमच्या GM मराठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद। उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी गुटखाबंदी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये जवळपास अंदाजे 5 लाखाचा गुटखा आम्ही जप्त केलेला आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही बिदर रोडच्या परिसरामध्ये आम्ही नाकाबंदी लावली होती। त्यामध्ये पांढऱ्या रंगाची इर्टिगा कार त्याच्यामध्ये गुटखा भरून चाललेला आहे अशी माहिती मिळाली आणि त्यानुसार आमच्या स्टाफने सदर कारवाई केलेली आहे। नमूद आरोपीला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि तिथे सध्या आम्हाला नमूद आरोपी हा PCR मध्ये आहे। तर इतर कोण जे साथीदार आहेत काय, हा माल त्यांनी कुठून आणला, कुणाला देणार होता, याबाबत आमचा तपास चालू आहे।